तर आरटी राईट टू एज्युकेशन संदर्भातले जे ऍडमिशन्स आहे त्या संदर्भात बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये डाऊट आहे। नुकतीच आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे आणि जे अधिसूचना राज्य सरकारने काढलेली आहे त्या अधिसूचनेला आव्हान देणारी जनहित याचिका आपण माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे। या संदर्भात बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये डाऊट आहे की याचा निर्णय कधी येणार, याचा निकाल कधी लागणार, आमच्या ऍडमिशन्सचं काय होणार। तर या सगळ्या संदर्भात आज आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके। मात्र व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो आपण पूर्ण बघावा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा जे पालक मित्र असतील त्यांच्यामध्ये सुद्धा, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात अवेअरनेस येणं गरजेचं आहे। आणि आपण या व्हिडिओचं लाईक टार्गेट ठेवूया 500, कमीत कमी 500 लाईक तरी या व्हिडिओला आपल्या मार्फत मिळाले पाहिजे असं आपण एक टार्गेट ठेवूया की ज्याच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा कळेल की पालक सुद्धा आमच्या सोबत आहे। तर ज्या वेळेस या सगळ्या संदर्भातली अधिसूचना राज्य सरकारने आणली त्याच वेळेस आपण माननीय न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने जाता येईल याची तयारी केली। सुरुवातीला आपण शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून सुद्धा या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठला रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आपल्याला मिळालेला नाही। त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून आपण आता माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत। या सगळ्या संदर्भात जे आहे पुढच्या 8 तारखेला म्हणजेच 8 मे 2024 रोजी या सगळ्या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या तारखेपर्यंत जे आहे शासनाला आपलं म्हणणं मांडायचं आहे की नेमकं त्यांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं काय आहे। या सगळ्या संदर्भात अडचण जी नेमकी पालकांना येते आहे ती म्हणजे एखादी जर प्रायव्हेट शाळा असेल आणि सरकारी शाळा असेल आणि ते 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये येत असेल तर पालकांना जे आहे सरकारी शाळेमध्ये कंपल्सरी ऍडमिशन या सगळ्या अधिसूचनेमुळे घ्यावी लागणार आहे। आरटी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे। आरटी कायद्याचं उद्दिष्ट हा या अधिसूचनेने आम्हाला असं कुठेतरी वाटते की याची पूर्तता होत नाही आणि तुम्हालाही असं जाणवलेलं असेल की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करू इच्छिता त्या फॉर्ममध्ये तुम्हाला प्रायव्हेट शाळा दिसत असून सुद्धा सिलेक्ट करता येत नाही आहे। मग त्या शाळेचं तिथे असण्याचा फायदाच काय, हा नेमका या सगळ्यातून प्रश्न निर्माण होतो आणि त्याचमुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली। आता या सगळ्या संदर्भात पुढची सुनावणी जी आहे ती 8 मे 2024 रोजी होणार आहे। त्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकं आपल्या या प्रक्रियेला स्टे मिळतोय की मग ही प्रक्रिया अशीच सुरू राहील। जर आपल्या या याचिकेच्या माध्यमातून जर या प्रक्रियेला स्टे मिळाला तर निश्चितच असंख्य जे विद्यार्थी या सगळ्या संदर्भातले फॉर्म भरतात किंवा भरले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, कारण मग त्यांना प्रायव्हेट शाळेचाही लाभ घेता येईल। त्या सगळ्या संदर्भात कोर्ट काय निर्देश देतं ते सुद्धा आपल्याला त्यावेळेस बघावं लागणार आहे की कोर्ट स्टे करून पुन्हा प्रक्रिया घ्यायला सांगते की काय नेमकं कोर्ट या सगळ्या संदर्भात सांगते ते आपल्याला बघावं लागेल। शासन सुद्धा त्यांचं काय म्हणणं या सगळ्या संदर्भात त्यांना रिप्लाय फाईल करायला सांगितलेलं आहे, ते सुद्धा काय रिप्लाय फाईल करतात ते सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे। यासोबतच जर स्टे मिळाला नाही तर ही प्रक्रिया अशीच सुरू राहील आणि मग पुढे काय होईल ते सुद्धा आपल्याला 8 तारखेनंतरच स्पष्टपणे कळू शकेल। तर नक्कीच आपण आशावादी आहोत की 8 तारखेला ज्यावेळेस सुनावणी आहे त्यावेळेस नक्कीच कोर्ट जे आहे ते योग्य त्या पद्धतीने या सगळ्या संदर्भात निर्णय घेईल आणि यातून जे आहे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल। या सगळ्या संदर्भात मी तुम्हाला परत सांगतो की पालकांमध्ये जनजागृती निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच अनुषंगाने आपण सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपण 500 लाईक्सचं टार्गेट जे आहे ते या व्हिडिओवरती ठेवलेलं आहे। कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला झाले पाहिजे, त्याचं सुद्धा टार्गेट ठेवा की जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। कारण या सगळ्या संदर्भात जर तुमच्याकडून आम्हाला काही पाहिजे असेल तर ते म्हणजे तुमचा सपोर्ट, बाकी तुमच्याकडून आम्हाला काही नकोय। या सगळ्या संदर्भातून जो प्रक्रियेचा जी आपण जनहित याचिका दाखल केलेली आहे त्याचा फायदा सुद्धा तुमच्या मुलांना, तुम्हाला म्हणजे पालकांना होणार आहे। त्यामुळे आपण फक्त जास्तीत जास्त या सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करून, व्हिडिओ लाईक करून आम्हाला सपोर्ट करा, इतकीच आशा अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो। आणि या सगळ्या संदर्भात जे काही अपडेट्स येतील ते नक्कीच आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तरी आपल्याला या सगळ्या संदर्भात काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।